हॅलो फ्रेंड्स, द युनिक अकॅडमीच्या स्पेशल MCQ सिरीजमध्ये आपले स्वागत आहे. कंबाईन एक्झामसाठी ही स्पेशल MCQ सिरीज आहे. या सिरीजमध्ये सामान्य विज्ञान ह्या घटकातील आजचा आपला जो घटक आहे तो आहे प्राणीशास्त्र, प्राण्यांचे वर्गीकरण आणि उपयोजित प्राणीशास्त्र. प्रश्न बघूयात. झुलॉजी रिलेटेड MCQज आपण बघत आहोत. खालीलपैकी कोणत्या प्राणीसंघात मिती असममित असते? असिमेट्रिकल स्ट्रक्चर आहे, बॉडी स्ट्रक्चर आहे. संघ आहे छिद्रिकाय प्राणी, संधिपाद प्राणी, मृदुकाय प्राणी आणि वलयांकित प्राणी. आता असिमेट्रिक बॉडी म्हणजे काय, तर कोणत्याही छेदामुळे, शरीराच्या मध्यभागातून जाणाऱ्या कोणत्याही छेदामुळे जर शरीराचे समसमान भाग होत नसतील तर त्यावेळी ते जे स्ट्रक्चर आहे ते असममित असते. आणि जर आपण बघितलं तर पोरीफेरा छिद्रिकाय प्राणी जे असतात, हे छिद्रिकाय प्राणी जे आहेत यांच्या शरीराची अशी विशिष्ट अशी रचना नाही आहे की ज्यामुळे ते मिती दिसेल. तर साधारण आपण जर बघितलं तर असं काहीतरी स्ट्रक्चर आहे आणि त्यामुळे असा एक कोणताही छेद नाही आहे की ज्यामुळे शरीराचे समसमान भाग होतील. कंपॅरेटिव्हली जर आपण एखादा बटरफ्लाय घेतला तर त्याचा हा मध्य भाग आहे, त्यातून जर जाणारा हा छेद घेतला तर याचे दोन समसमान भागात रूपांतर होते, म्हणून बायलॅटरल सिमेट्री आहे. तर संधिपाद प्राणी बायलॅटरल सिमेट्रीचा आहे, मृदुकाय प्राणी बायलॅटरल सिमेट्री बघायला मिळते, वलयांकित प्राणी अरीय सममित असतात पण छिद्रिकाय प्राणी यांना मिती नसते. तर पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. कोण येतं पोरीफेरा छिद्रिकाय प्राण्यांमध्ये? तर छिद्रिकाय प्राणी हे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत ज्यांच्या शरीरावरती असंख्य छिद्रे असतात. सामान्यतः त्यांना स्पंज म्हणून ओळखले जाते. सायकॉन, स्पॉन्जिला, युस्पॉन्जिया इत्यादी त्यांची एक्झाम्पल्स ही आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्राणीसंघात अरीय सममिती दिसून येते? रॅडियल सिमेट्री विचारलेली आहे. संधिपाद प्राणी व मृदुकाय प्राणी, गुहदेही प्राणी व कंटकचर्मी प्राणी, छिद्रिकाय प्राणी व गुहदेही प्राणी, कंटकचर्मी प्राणी व संधिपाद प्राणी. जर आता आपण जस्ट आधीच्या प्रश्नामध्ये जर बघितलं तर संधिपाद प्राणी बायलॅटरल सिमेट्री आहे, ठीक आहे. त्यानंतर छिद्रिकाय प्राणी हे असममित आहे. म्हणजे जिथे कुठे संधिपाद आणि छिद्रिकाय असेल ते ऑप्शन्स तर काय असणार आहे, चुकीचे असणार आहे. म्हणजे इलिमिनेशन प्रोसेसने पण आपण हे ठरवू शकतो की गुहदेही प्राणी म्हणजे सिलेंटेरेटा आणि कंटकचर्मी प्राणी म्हणजे इकायनोडर्मॅटा जे आहेत ते संघ काय दर्शवतात? रॅडियल सिमेट्री दर्शवतात. की आपण इकायनोडर्मॅटामध्ये जर बघितलं तर स्टारफिश येतो. आता स्टारफिश ह्या प्राण्याच्या बाबतीत आधीही आयोगाने प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणता सजीव अरीय सममित आहे? तर स्टारफिश. पण स्टारफिश म्हणजे कोण आहेत? इकायनोडर्मॅटा आहे. आणि इकायनोडर्मॅटा ह्या संघाचे हे वैशिष्ट्य आहे की यांच्यामध्ये लार्वल स्टेज जी असते ती लार्वल स्टेज ही बायलॅटरल सिमेट्रीची असते, तर अडल्ट स्टेज आहे ती रॅडियल सिमेट्रीची असते. अडल्ट स्टेज रॅडियल सिमेट्रीची असते. म्हणजे दोन अवस्था मध्ये आपल्याला दोन प्रकारच्या मिती आपल्याला इकायनोडर्मॅटामध्ये बघायला मिळतात. या व्यतिरिक्त जेलीफिश वगैरे जे असतात अशा पद्धतीचे यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय रॅडियल सिमेट्री बघायला मिळते. तर सिलेंटेरेटा आणि इकायनोडर्मॅटा या दोन प्राणीसंघांमध्ये रॅडियल सिमेट्री आपल्याला बघायला मिळते. गांडूळ व लीच खालीलपैकी या प्राणीसंघात मोडतात. तर गांडूळ आणि लीच जे आहेत हे वलयांकित प्राणी आहेत. ॲनिलिडा ते आहेत. मृदुकाय प्राण्यांमध्ये आपल्याला पायला किंवा ऑक्टोपस वगैरे, इकायनोडर्मॅटामध्ये आपल्याला स्टारफिश, इकायनस ही बघायला मिळतात. सस्तन प्राण्यांमध्ये खूप सारे प्राणी आपण घेऊ शकतो, पण गांडूळ आणि लीच हे वलयांकित प्राणी संघात मोडतात. सेगमेंटेड बॉडी त्यांचं स्ट्रक्चर हे वैशिष्ट्य आहे, मेटामेरिक सेगमेंट्स. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या घटकामुळे संधिपाद प्राणी संघ सर्वात मोठा व पृथ्वीतलावर सर्वात जास्त वेगवेगळ्या वातावरणात सर्व्हाइव्ह करू शकणारा संघ आहे? तर ऑप्शन्स आहे युरिकोटेलिक स्वरूपात उत्सर्जन करतात म्हणून का, दुसरं ऑप्शन आहे संयुक्त नेत्रभिंग आहेत, तिसरं ऑप्शन आहे पायात सांधे आहेत आणि चौथं ऑप्शन आहे बाह्य कंकाल कायटिनचे बनलेले असते. जर आपण बघितलं तर
बाह्यकंकाल अर्थ्रोपोडा जे असतात यांचं बाह्यकंकाल कायटिनचं बनलेलं असेल, मग ते इन्सेक्ट्स असतील, अरॅक्निडा असतील किंवा क्रस्टेसियन्स असतील, यांचं बाह्यकंकाल हे कायटिनचे बनलेले असते. आणि ह्या कायटिनमुळे खूप हार्श अशा क्लायमॅटिक कंडिशन्स, थंडी, उष्णता, वॉटर स्कॅरिसिटी अशा याच्यामध्ये हे कायटिनियस बाह्यकंकाल जे असतं ते काय करतं, त्या प्राण्यांचे संरक्षण करते. या व्यतिरिक्त प्रिडिएटर जेव्हा हल्ला करतात तेव्हा हे कायटिन पचायला कॉम्प्लेक्स असा कार्बोहायड्रेट असल्यामुळे, पचायला जड असल्यामुळे त्यामुळे सुद्धा यांचं काय होत असतं, संरक्षण हे होत असते. तर कायटिनियस एक्झोस्केलेटन असल्यामुळे अर्थ्रोपोडा हा डायव्हर्स आणि त्याचबरोबर पृथ्वी तलावरती वेगवेगळ्या क्लायमॅटिक झोनमध्ये सर्व्हाइव्ह करू शकणारे हे प्राणी आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या गुहदेही प्राण्यात मेडुसा ही अवस्था दिसून येते? पॉलिप्स आणि मेडुसा ह्या दोन अवस्था असतात, कुणामध्ये बघायला दिसून येत नाही असा प्रश्न आहे. फर्स्ट ऑप्शन आहे जेलीफिश, सेकंड ऑप्शन आहे ओबेलिया, थर्ड ऑप्शन आहे प्रवाळ आणि फोर्थ ऑप्शन आहे हायड्रा. तर हायड्रा जलव्याल जी असतात यांच्यामध्ये मेडुसा ही अवस्था दिसून येत नाही. आता काय असतं तर जेव्हा आपण सिलेंट्रेट्स म्हणतो, गुहदेही प्राणी म्हणतो, तर जेलीफिश असेल किंवा कोरल्स असेल, तर हे जे आहेत हे सर्व सिलेंट्रेट्स आहे. यांच्यामध्ये दोन अवस्था दिसतात, एक असते पॉलिप आणि एक असते मेडुसा. आता पॉलिप जेव्हा आपण म्हणतो तर पॉलिप म्हणजे अशी काहीतरी अवस्था की जी एखाद्या ठिकाणी चिटकून राहते, ज्याच्यावरती बडिंग होतं आणि मग त्यातून प्रजनन होतं. तर हायड्रा अशा प्रकारामधला आहे की जो एकाच ठिकाणी चिटकून राहतो आयुष्यभर, त्याच्या मुकुलायन पद्धतीने त्याचं प्रजनन हे होत असतं. या व्यतिरिक्त कोरल्स झालं, जेलीफिश झालं, ओबेलिया झालं, यांच्यामध्ये ही पॉलिप अवस्था पण असते. या व्यतिरिक्त ते काही काळ अशा अवस्थेमध्ये पण असतात की जे फ्रीली स्विम करू शकत असतात. तर मेडुसा जी अवस्था आहे ही फ्रीली स्विम करणारी अवस्था असते. तर मेडुसा आपल्याला कुणाकुणामध्ये, कोरल्समध्ये, जेलीफिशमध्ये आणि ओबेलियामध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर जर आपण बघितलं तर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कशास रेन फॉरेस्ट ऑफ सी म्हणून ओळखले जाते? तर जसं विषुववृत्तीय वन असतात की जिथे खूप बायोडायव्हर्सिटी आपल्याला बघायला मिळते, खूप सारे सजीव त्या वनांवरती अवलंबून असतात, तसं रेन फॉरेस्ट ऑफ सी म्हणून खालीलपैकी कशाला ओळखलं जातं? जेलीफिशला, तपकिरी शैवालाला, प्रवाळांना की शार्कला? तर प्रवाळ जे असतात, कोरल्स जे असतात, कोरल्स हे छोटे छोटे कॉलनी करून राहणारे, समूहाने राहणारे असे सजीव आहेत. हे जे कोरल्स जेव्हा वाढतात एखाद्या भागामध्ये वगैरे, तर त्या कोरल्सचं सिक्रेशन असतं जे कॅल्शियम कार्बोनेटचं असतं. ह्या कॅल्शियम कार्बोनेटच्या कोरलच्या कॉलनीज तयार होतात आणि त्याच्यावरती झूझॅन्थिली आणि अलगा वाढायला सुरुवात करते. छोटे छोटे झूझॅन्थिलीन अलगा वाढली की तिथे छोटे मासे, मोठे मासे अशा पद्धतीने पूर्णपणे इकोसिस्टम तयार होते. म्हणून ज्या ठिकाणी कोरल्स आहेत त्या ठिकाणी जैवविविधता जास्त दिसून येते आणि म्हणूनच कोरल्सला रेन फॉरेस्ट ऑफ सी म्हणून ओळखले जाते. जागतिक तापमान वाढ, त्याचबरोबर समुद्राच्या पाण्याचं आम्लीकरण, प्रदूषण ह्या काही गोष्टी आहेत की ज्यामुळे कोरल ब्लिचिंग होत आहे. कोरल्स, जगभरातील कोरल्स आणि कोरल रीफ्स ह्या नष्ट होत आहेत आणि त्यामुळे जैवविविधतेला धोका हा निर्माण झालेला दिसून येतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी काय संधिपात प्राण्याचे वैशिष्ट्य नाही? ट्रकियल सिस्टम, गिल्स, वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टम आणि सेगमेंटेड बॉडी. तर जर आपण बघितलं तर वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टम जी आहे ही आपल्याला इकायनोडर्मॅटा संघामध्ये दिसून येते. बाकी ट्रकियल सिस्टम आहे अर्थ्रोपोडामध्ये, गिल्स पण असतात, सेगमेंटेड बॉडी खंडीभूत शरीर पण असतं, कायटिनियस एक्झोस्केलेटन पण असतं, कंपाऊंड आईज पण असतात. पण वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टम ही संधिपात प्राण्यांमध्ये नसते. वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टम स्टारफिश सारख्या इकायनोडर्मॅटामध्ये आपल्याला बघायला मिळते की ज्यामध्ये एका छिद्रातून समुद्राचं पाणी स्टारफिशच्या शरीरामध्ये जातं आणि तिथून ते काय होत असतं तर सर्क्युलेशन, लोकोमोशन इत्यादी गोष्टींसाठी, एक्सक्रिएशनसाठी मदत करत असतं. तर अशी जी पाण्याची सिस्टम आहे इकायनोडर्मॅटामध्ये त्याला म्हटलं जातं वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टम. ती संधिपात प्राण्यामध्ये नसते. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता सजीव वलयांकित प्राणीसंघात मोडत नाही? पेरिटिमा, लिमुलस, नेरिस आणि हिरोडिना.
पेरिटिमा पोस्टुमा हे बायोलॉजिकल नेम आहे अर्थवर्मचे, गांडुळाचं हे बायोलॉजिकल नेम आहे. ल्युमुलस म्हणजे सिल्वर फिश असतो, सोनेरी मासा. ऍक्च्युली नाव सोनेरी मासा आहे पण हा एक कीटक आहे. नेरिस गोम आणि हिरुडिना म्हणजेच जळू. मग आता जळू, गोम आणि अर्थवर्म हे वलयांकित प्राणी आहेत, पण सिल्वर फिश हा जो आहे हा ज्याला कसर म्हणून सुद्धा ओळखलं जातं, हा नॉर्मली जुनी पुस्तकं, रद्दी यामध्ये राहणारा असा इन्सेक्ट आहे. तो अर्थ्रोपोडा संघामध्ये मोडतो, तो ॲनिलिडा संघात मोडत नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्राणी संघात द्विस्तरीय रचना असते? डिप्लोब्लास्टिक ऑर्गनायझेशन असते. प्लॅटीहेल्मिन्स संधिपाद प्राणी, गुहदेही प्राणी आणि हेमिकॉर्डेटा. आता प्लॅटीहेल्मिन्स जर आपण बघितलं तर चपटे कृमी जे असतात हे असिलोमेट ट्रिप्लोब्लास्टिक असं त्यांचं वर्णन असतं, त्रिस्तरीय रचना असते. संधिपाद प्राण्यांमध्ये सुद्धा आपल्याला ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गन फॉर्मेशन, ऑर्गन सिस्टम लेवल ऑर्गनायझेशन असतं. गुहदेही प्राणी यांच्यामध्ये ऑर्गन्स आणि ऑर्गन सिस्टम्स नसतात. हेमिकॉर्डेटामध्ये ऑर्गन सिस्टम्स असतात. म्हणजे करेक्ट ऑप्शन्स आहे पर्याय क्रमांक 3. गुहदेही प्राणी जे आहेत, सिलेंट्रेट्स जे आहेत त्यांच्यामध्ये डिप्लोब्लास्टिक. आता जर आपण लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघितला तर 3 लेवल ऑफ ऑर्गनायझेशन असतात. सेल लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, डिप्लोब्लास्टिक आणि ट्रिप्लोब्लास्टिक. डिप्लोब्लास्टिक जे असतं यामध्ये 2 स्तर बघायला मिळतात, एंडोडर्म आणि एक्टोडर्म. इथे मिझोडर्म नसतो, पण ट्रिप्लोब्लास्टिक जे असतात त्यांच्यामध्ये एंडोडर्म, मिझोडर्म आणि एक्टोडर्म हे दिसतात. मिझोडर्ममध्ये मुख्यतः वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टम जे आपण म्हणतो सर्क्युलेटरी सिस्टम, त्याचबरोबर डायजेस्टिव्ह सिस्टम, ह्या वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टम्स ह्या मिझोडर्मपासून काय होत असतात, डेव्हलप होत असतात. मग तिथे ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन आपल्याला किंवा ऑर्गन सिस्टम लेवल ऑर्गनायझेशन आपल्याला बघायला मिळतं. पण जेलीफिश किंवा सिलेंट्रेट्स जे आहेत, गुहदेही प्राणी जे आहेत ते डिप्लोब्लास्टिक द्विस्तरीय रचना असलेले असतात. पुढचा प्रश्न आहे, हेमिकॉर्डेटा या प्राणी संघात कशामार्फत उत्सर्जन होते? उत्सर्जनाचा ऑर्गन विचारलेला आहे हेमिकॉर्डेटाचा. हेमिकॉर्डेटा हा नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेट यांच्यामधला दुवा असलेला असा संघ आहे. तर त्यामध्ये उत्सर्जन नेफ्रिडिया मार्फत होते का, ग्रीन ग्लँड मार्फत होते का, ज्वालापेशी मार्फत होते का की प्रोबोसिस मार्फत होते? तर हेमिकॉर्डेटाचं वैशिष्ट्य आहे त्यांच्यामध्ये प्रोबोसिस आपल्याला बघायला मिळते आणि त्या प्रोबोसिस मार्फत काय होत असतं, उत्सर्जन होत असते. नेफ्रिडिया मार्फत उत्सर्जन गांडूळ करतो. ग्रीन ग्लँड मार्फत उत्सर्जन जर आपण बघितलं तर स्पायडर वगैरे जे असतात ते करतात. ज्वालापेशींमार्फत उत्सर्जन प्लॅटीहेल्मिन्स करतात. तर हेमिकॉर्डेटाचं एक्झाम्पल बेलॅनोग्लॉसस जो आहे हा प्रोबोसिस जे असते त्याची एक प्रकारचा हा गांडुळासारखा साधारण एक असलेला असा वर्म लाईक समुद्राच्या तळाशी बिळं करून राहणारा प्राणी आहे हेमिकॉर्डेटा. आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर ते उत्सर्जन त्या प्रोबोसिस मार्फत करतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्राणीसंच प्राणी वर्गीकरणाच्या एका गटात मोडतो? की काही प्राण्यांचा संच दिलेला आहे, गट दिलेला आहे आणि तो कोणत्या एका गटातलेच आहे ते ओळखायचे. फर्स्ट ऑप्शन आहे सिल्वर फिश, डॉग फिश, जेलीफिश आणि कटल फिश. सिल्वर फिश इन्सेक्ट आहे, डॉग फिश हा एक मासा आहे, जेलीफिश हा एक सिलेंट्रेट आहे, कटल फिश हा मॉलस्क आहे म्हणजे हे नाही. त्यानंतर टेपवर्म, अर्नवर्म, कामवर्म आणि सिल्कवर्म. टेपवर्म प्लॅटीहेल्मिन्स, सिल्कवर्म हा इन्सेक्ट आहे. माकड, चिंपांझी, गोरिला, मानव, येस हे एकाच सस्तन प्राणी आहेत. वटवाघूळ सस्तन आहे, पोपट आणि घार हे एव्ज आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणता प्राणी जरायुज आहे? जरायुज नाही म्हणजे काय? म्हणजे तो पिलांना जन्म देत नाही, तो अंडी घालतो असा प्रश्न आहे. तर हत्ती पिलांना जन्म देतो, ड्युगॉंग पिलांना जन्म देतो. प्लॅटिपस, डकबिल प्लॅटिपस आणि स्पायनी अँटीटर जे आहेत यांना एग लेईंग मॅमल्स, अंडी घालणारे सस्तन प्राणी म्हणून ओळखले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे, सस्तन प्राण्यांच्या गुणधर्मात खालीलपैकी कशाचा समावेश होतो? विधान अ आहे स्नायूयुक्त उदर पोकळीतील पडदा,
केस किंवा फरच्या स्वरूपामध्ये बाह्य कंकाल, शरीरावर खवले स्केल्स, दुधाच्या ग्रंथी आणि कानाची पाळी सूक्ष्म असणे, संयुक्त उदरपोकळीतील पडदा. येस, काय डायफ्रॅम आपल्याला हा आपल्याला बघायला मिळतो सस्तन प्राण्यांमध्ये. केस किंवा फरच्या स्वरूपामध्ये बाह्य कंकाल, यस. शरीरावर खवले, नाही, शरीरावर खवले नसतात. दुधाच्या ग्रंथी असतात. कानाची पाळी असते पण ती सूक्ष्म नाहीये. एक्सटर्नल इयर पिना हा प्रॉपर असतो, अगदी हत्तीमध्ये तेवढा मोठा आहे, बाकीच्या प्राण्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. मग आपल्याला कशाचा समावेश होतो म्हटलेलं आहे तर विधान अ, ब आणि विधान ड. पर्याय क्रमांक 2 हा काय आहे, योग्य पर्याय आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, योग्य जोड्या लावायच्या आहे. मोठी खार, पापलेट मासा, मोर आणि गंगेतील डॉल्फिन आणि त्यांच्या समोर बायोलॉजिकल नेम दिलेली आहे. मोठी खार जी असते, जायंट स्पिरल जी असते, त्याला रतुफा इंडिका हे बायोलॉजिकल नेम आहे. पापलेट मासा किंवा सिल्वर पॉम्प्रेट जो आहे हा महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा आहे. पॅम्पस अर्जेंटियस असं त्याचं नाव आहे. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे, त्याचं नाव आहे पॅव्हो क्रिस्टॅटस. आणि गंगेतील डॉल्फिन जे आहे त्यांचं बायोलॉजिकल नेम आहे प्लॅन्टानिस्टा गँगॅटिका. गंगेतील डॉल्फिन हे आपले राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित आहे 2009 पासून. तर जर पर्याय क्रमांक आपण घेतला तर 2, 3, 4 आणि 1. 2, 3, 4 आणि 1 पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, सस्तन प्राण्यांप्रमाणेच हा प्राणीवर्ग स्वतःचे तापमान स्थिर ठेवू शकतो. म्हणजे आपण जे आहोत, आपण सस्तन प्राणी आहोत, आपण वॉर्म ब्लडेड आहोत. आपल्याप्रमाणेच अजून कोणता असा प्राण्यांचा वर्ग आहे की जो स्वतःचे तापमान स्थिर ठेवतो? सरीसृप प्राणी नाही, सरीसृप प्राणी स्वतःचे तापमान स्थिर ठेवू शकत नाही. उभयचर प्राणी नाही, त्यामुळेच बेडूक हा एस्टिवेशन आणि हायबर्नेशनला जात असतो. पक्षी, यस, पक्षी स्वतःच्या शरीराचे तापमान स्थिर ठेवू शकतात, ज्यामुळे ते खूप वेगवेगळ्या डायव्हर्स क्लायमॅटिक कंडिशनमध्ये सर्व्हाइव्ह करतात. त्याचबरोबर ते मायग्रेशन सुद्धा करू शकत असतात. तर पक्षी हे आपल्याप्रमाणेच वॉर्म ब्लडेड आहेत. जर आपण बघितलं तर कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स जे असतात तर रेप्टाइल्स, स्पायसेस, ॲम्फिबियन्स हे कोल्ड ब्लडेड आहेत. त्यांना पोकिओथर्म्स असं म्हटलं जातं. एक्सटर्नल फॅक्टरनुसार त्यांना काय करावं लागतंय, फॅक्टरवर डिपेंड राहावं लागतंय स्वतःच्या शरीराच्या तापमानासाठी. या व्यतिरिक्त आपण आपल्यामध्ये होमिओस्टॅसिस असतं आणि आपलं शरीरच स्वतःहून तापमान नियंत्रित करतं. म्हणून वॉर्म ब्लडेड ॲनिमल्समध्ये एव्ज आणि मॅमल्स ही काय आहे तर होमिओथर्म्स आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, पक्षी या कारणामुळे वटवाघळापेक्षा वेगळे आहेत. 4 कप्प्यांचं हृदय, तर नाही, वटवाघळामध्ये पण 4 कप्प्याचं हृदय आहे, पक्षामध्ये पण आहे. ट्रकिया, सेम थिंग. उष्ण रक्त आणि उदरपोकळीतील पडदा, तर उदरपोकळीतील पडदा. सस्तन प्राण्याचे हे वैशिष्ट्य आहे की त्याच्या उदरपोकळीत पडदा असतो. वटवाघूळ हा सस्तन प्राणी आहे आणि त्याच्यामध्ये डायफ्रॅगम असल्यामुळेच तो पक्षी न म्हणता काय म्हटला जातो, सस्तन प्राणी म्हटला जातो. त्यानंतर वलयांकित प्राणी व मृदुकाय प्राणी यांच्यातील दुवा कनेक्टिंग लिंक कोणती आहे? आर्किओप्टेरिक्स, निओप्लिना, युग्लिना आणि पेरिपॅटस. तर निओप्लिना ही वलयांकित प्राणी म्हणजे ॲनिलिडा आणि मृदुकाय प्राणी म्हणजे मॉलुस्का यांच्यामधली कनेक्टिंग लिंक आहे. काय असतं कनेक्टिंग लिंक? तर उत्क्रांती होताना जे प्राणी संघ आहेत त्या प्राणी संघांमधून एका प्राणी संघातल्या अवस्थेतील प्राणी पुढच्या अवस्थेत रूपांतरित होताना दोन्हीही संघातल्या प्राण्यांचे गुणधर्म जे दर्शवतो त्याला कनेक्टिंग लिंक म्हटलं जातं. जसं व्हायरस मातीमध्ये, पाण्यामध्ये असेल तर निर्जीव असल्यासारखा असतो आणि सजीवामध्ये असल्यास स्वतःची उत्पत्ती करतो. म्हणून व्हायरसला लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग मधला कनेक्टिंग लिंक म्हटलं जातं. युग्लिना जो आहे, युग्लिना स्वयंपोषी प्राणी म्हणून ओळखला जातो. प्राण्यांप्रमाणे तो हालचाल करतो पण त्याच्या भोवती सेल वॉल नाहीये, पण तो वनस्पतींप्रमाणे प्रकाश संश्लेषण करतो. म्हणून युग्लिना हा प्लांट आणि ॲनिमल मधला कनेक्टिंग लिंक आहे, दुवा आहे. त्यानंतर निओप्लिना आपण आता बघतोय की मॉलुस्का आणि ॲनिलिडा मधला हा हे आहे की ज्यामध्ये ॲनिलिडा सारखं त्याच्यामध्ये सेगमेंटेशन पण दिसतं आणि मॉलुस्का सारखं फूट पण दिसतं. पेरिपॅटस
ही ॲनिलिडा आणि ऑर्थ्रोपोडा. पेरिपॅटस एक प्रकारे आपण जसं गोम वगैरे म्हणतो त्यासारखं थिंग आहे की ज्यामध्ये जॉज आहेत, खंडीभूत झालेलं थिंग्स आहेत आणि त्याचबरोबर ॲनिलिडा सारखेच मेटामेरिक सेगमेंट पण आहे. आर्किओप्टेरिक्स हा एक्स्टिंक्ट असा ॲनिमल आहे की होता की ज्याच्यामध्ये रेप्टाईल्स आणि बर्ड्स दोघांचे कॅरेक्टरिस्टिक्स बघायला मिळतात. रेप्टाईल सारखं शरीरावरती खवले आहेत, टीथ आहेत, त्याचबरोबर बर्ड सारखं बीक आहे, फेदर्स आहेत. बेलानोग्लासेस हा नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेट मधला कनेक्टिंग लिंक आहे. लंग फिशेस हे फिश आणि ॲम्फिबियन्स मध्ये कनेक्टिंग लिंक आहे. प्लॅटिपस हा रेप्टाईल्स आणि मॅमल्स मधली कनेक्टिंग लिंक आहे. इकेडना हा रेप्टाईल्स आणि मॅमल्स मधला काय आहे तर कनेक्टिंग लिंक आहे. तर कनेक्टिंग लिंक वरती आधी आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे हे पाठ करणं आवश्यक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता बोनी फिश नाही. फिशमध्ये माशांमध्ये दोन प्रकारे, पायसेसमध्ये दोन प्रकारे, बोनी फिश म्हणजे इक्तिओ फिश आणि दुसरं असतं कॉन्ट्रेप्थिस म्हणजे कास्ती असणारे. ह्यामध्ये जर आपण बघितलं तर गोल्डन महाशीर हा बोनी फिश आहे. स्कॉलिडॉन हा शार्क आहे, छोटी शार्क आहे, मोरी मासा आहे, त्यामुळे हा कार्टिलेजिनस फिश आहे. लॅबिओरोहिता हा बोनी फिश आहे, कटला सुद्धा बोनी फिश आहे. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. स्कॉलिडॉन ही छोटी शार्क आहे आणि कॉमनली तिला डॉग फिश म्हणून ओळखले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे अयोग्य जोडी ओळखायची. बेडूक बायोलॉजिकल नेम आहे, राणा टायग्रिना यस बरोबर, कोब्रा नाजा नाजा बरोबर, हत्ती एलिफस मॅक्सिमस इंडिकस यस, सिंह पॅन्थेरा टायग्रिस नाही, पॅन्थेरा टायग्रिस नाही, पॅन्थेरा लिओ अयोग्य जोडी आहे. सिंह, सिंहाचं नाव आहे पॅन्थेरा लिओ, पॅन्थेरा टायग्रिस हे टायगरचं, वाघ ह्या प्राण्याचं बायोलॉजिकल नेम आहे. त्यानंतर गटात न बसणारा सजीव ओळखा. बेडूक, सॅलमेंडर, कासव आणि सिसिलियन. बेडूक काय आहे तर रेप्टाईल आहे, सॅलमेंडर ॲम्फिबियन आहे, बेडूक ॲम्फिबियन आहे, सॅलमेंडर ॲम्फिबियन आहे, कासव रेप्टाईल आहे, सिसिलियन ॲम्फिबियन आहे. तर कासव हा गटात न बसणारा सजीव आहे. या सिरीजमध्ये आपण बायोलॉजीमधील झुलॉजी संबंधी प्रश्न आपण बघितले. प्राण्यांचं वर्गीकरण, त्यांचे संघ, त्यांची वैशिष्ट्ये, अपवाद, गटात न बसणारे सजीव इत्यादी थिंग्स आपण बघितल्या. पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत भौतिकशास्त्र, मोजमाप आणि गती वगैरे इत्यादी संबंधीचे MCQs. धन्यवाद.